चला मंडळी, फायनली निघूया आता घरी. मासे पकडलेले आहेत भरपूर. हे बघा, हे उपसणीचे मासे. ह्याच्यामध्ये जास्त करून मळे आहेत, खेडे नाही आहेत ना रे. हां, मळे आहेत, डोकरू आहेत आणि हे खडस मासे, खवले आणि खडस दोन्ही पण आहेत. असे हे मासे आहेत आणि हे खेकडे वाटतं आले, 2-4 खेकडे पण आहेत. हां पम्या, त्याविषयी हा पण तयार आहे. हां, काढून पिकायला ठेवला असना तर मग मजबूत होईल. पण भारी लागेल त्याला. तो बघ बाजूचा, हा फुगा ठेव रे, फुगा चांगला आहे. आपण तयार आहे. हां हां, आणि तो पण तयार होईल आता तिकडचा. हां, आता एक 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 तयार होत आहेत. काय आपण तयार होतोय. हां, हा मला एक दे. मी काय आडीत ठेव. आडीत ठेव. असात पण खायला चांगला आहे तो. कच्चा पक्का झाला असेल, नाही दबणार नाही, कच्चा पक्का आहे. नमस्कार मंडळी, शुभ सकाळ. सकाळचे 10 वाजलेत आणि पपई काढला आहे आणि आम्ही जर आता ओढ्यावर चाललो आहे. सर्वजणच आहे. कृष्णाचं थोडं काम आहे तर तो पाठीमागून येईल, बाकीचे सगळेजणं चाललो आहे. तर आता मी हे घामेला घेतलं आहे, काही बादल्या घेत आहेत. असं करून मासे आपल्याला मिळतात का आज बघायचे आहेत. पाठी बघताय ना, हे बंटीचं घर आणि हे जे आपण बसलो आहे आता, हा कट्टा. म्हणजे बऱ्याच वेळा खाली वागदऱ्याकडनं किंवा कुठून आलो की आम्ही इथे बसतो निवांत, मग इथे पाणी वगैरे पिऊन घरी जातो. तर बंटी नाही आहे, बंटी आता मला वाटतं मे महिन्यामध्येच येईल. लग्न आहे असं तोडीमध्ये बरीचशी, तेव्हा मग सर्व पोरं परत गावाला येतील. आज रोशन आला आहे, सुट्टी होती ना मध्ये शुक्र शनिवारवर, त्याच्यामुळं मग रोशन आला आहे 2-3 दिवसासाठी. तर आता 4-5 जणं आपण आहोत आणि कृष्णादा ॲड झाला की मग मेंबर जरा जास्त होतील. बघूया. याची पाऊस पण पडला आहे, गेले 1-2 दिवसात पाऊस पडला आहे. तर ओढ्याला किती पाणी आहे काय आहे काय माहिती नाही, पण म्हटलेलाच जरा जाऊया, एक फेरफटका पण होईल आणि जरासं काय भेटेल ते भेटेल. चला, बादली आणि गमेला घेतलेलं आहे. बादली घेतला नाही रोशनने पण, आणि पम्या बाईक घेऊन येतो आहे आणि कोण बारको आणि कल्पे आहे ते पण बाईकनेच येत आहेत. म्हणजे 2 बाईक आहेत आपल्याकडे. बाईकने जाऊया ओढ्यावर. म्हणजे कसं चालायला जरा बरं पडतं, नाहीतर खूप चालायला लागतं. आणि त्या साईडला आता जंगल पण भरपूर आहे. हां, इथून खाली जायचं म्हणजे आता वाट लागेल उन्हातून. त्यापेक्षा गाडी आली काय, काहीतरी आलं आहे. गाडी आहे का? होय होय, 10ची बस आली. आता याच बस येतात सगळ्या लालवाल्या. चला, फायनली आलेले आहे आता. ओढ्यावर चाललो आहे. ते संतोष आहे, तर काय कर. आणि हे दोघंजण गाडी घेऊन कुठे गेले? अरे मेले, थांबले नाही. खालपर्यंत गेले की नदीत गेले की डायरेक्ट? हां, नदीत डायरेक्ट गेले वाटतं. आम्हाला वरती उतरवली. ऊन भरपूर आहे आणि त्या दिवशी ॲक्च्युली दिव्याला गेलेलो ना, तेव्हा ती टोपीच उडाली माझी. ती नवीन काय टोपी परत घेतली नाही, आता घ्यायला लागेल परत. थांबवली नाही, पण ते फास्ट होती ना गाडी, बाईक. मग आता म्हटलं कुठं परत थांबतोस, जाऊ दे. आणि इकडे गावठी मेवा तोरणं. हे बघा, हे काय हे काय हे काय म्हणजे गावठी मेवा. हां, मस्त आहेत. हे काय वर आहेत. हे ॲक्च्युली माहीत आहे का, होळीनंतर लगेच मिळतात. तर बराच वेळ झाला आता, पण ही शेवटला का होईना आपल्याला तोरणं मिळाली. शेवटची आहेत रे. चढातली भेटायची ना, तोरणं खावा. भारी गावठी मेवा घे. अजून हे तर मॉप आहेत रे, लय आहेत लय. अवकाश. हां, आली 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 आली. हां, काढ. वा भांडगा. अरे भांडगा पकडलंच ते चांगलं. थांब पकडलं. आम्ही नाही ते सटकल. हातान पकड घे. हातान पकड एकदा काटा लागला ना. थांब. हां, तू सोड नको. हां, आता काढ रे. एवढी आहेत मग. आम्ही तयार नाही अजून, 7-8 दिवसांनी चांगली होती. चांगलं रे. काय सांगते डोक्याच्या वरती. हां, बस. कोवले हे काय मग रे?
अशी अशी फुटली पाहिजेत फटाकन. फुटली पाहिजेत. हातानं पकडा रोशन, सोड नको. काटा घुसला. सोड काय नाही. थांबा रोशन, थांब. रोशन उठ. चला ओढ्यावर आलेला आहे. तर हा इकडे रावणीचा कातळ. पाणी आता बघा केवढं झालं आहे. तरी पण पाणी यावर्षी ना बरंच आहे, कारण एप्रिल महिन्यामध्ये पाणी बऱ्याचशा डोहांमधलं आटतं, तर अजून थोडंसं बारीक बारीक वाहतं पाणी आहे. यावर्षी जरा काय ओढा आपला आटणार असं वाटत नाही. तरी पण आज एवढे 5-6 ना आलो आहे, तर काहीतरी जुगाड करूच. एखादा छोटा मोठा तरी ढोह बघूया. मासे आहेत त्याच्यात नाही. फुलपाखरं बघा किती मस्त आहेत. हां हां छान एकदम. मला पण जरा कॅप्चर करू दे. हे बघ कपल आहेत. हो तुझ्या इथं आलं कॅप्चर करायला एकदम जवळ. ही बघ दोन्ही आली. अशी पाहिजे, त्यांना भीतीच नाही बघ ना, म्हणजे विश्वास आहे आपल्यावर, काय नाही करणार. हे बघ दोन्ही हे देतात एकदम, शूट घ्या पाहिजे तसं घ्या. तर इथे छोटंसं एक आहे, पाणी कमी आहे तिथे, बघूया इथे भेटले तर. हे आहे तिथं उंबील आहेत, मला चावतायत. याच्यात बघूया काय मिळतं का. छोटासा डोहा आहे, छोट्या डोहामध्ये बघूया काय मिळतंय. हां मोठी आहे, ठीक आहे, मोठी आहे. पकड काढ बाहेर. पुढं आहे. ठीक आहे मला. बारकी 7 किलो. 7 किलोची आहे. मी काय कमी झाली. काढ काढ दिला काढ. हे पाणी पुढच्या 10 दिवसात सुकून जाईल. काय मासा मासा आहे. तुझ्या हात नाही मला चांगला. डोकरी गेलो कुठले ह्याच्यातले. लपले असतील ते. नाही जाऊन बसतात ते पावसाला पर्यंत. तेच बोलतो लपतात. पावसाला काढतात, पाण्याला की परत येतात. इथे त्याला हे नाही ना, मला ते नाही समजत. या दगडाखाली असणार. आम्ही मला ते नाही, कोके कुठून येतात. ओके जमिनीत जातात. कसं हो त्याला ही दगड उचल. पाणी आहे खाली, इकडे खेकडा पण असेल. मी हाताला लावशील. चिमच काय किल्ली रे. ही बघ मोठी. 2 आहे. 3 पाठी गेली बाई. तुझ्या पाठी गेली दगडा खाली पम्या. आहे आटा कुठं आहे. काढ तिला बाहेर काढ. अजून कुठं आहे. एक गेली. 2 आहे इकडे आहे, एक इकडे गेले, ह्याच्यात गेली. हा तुझ्या पायाखाली दगड आहेत ना. बादलीत टाक. मारू नको. हे करतो आंगडी तोडून पाहतात. ती पकड. ती सोड पहिला, ती काढ. कुठं गेले. तिच्या दगडाखाली ती काढ. काढ ना. हात नाही जाणार का. उचल जरा इकडे ये ना. मेला तू पकड. टाक हात मला. काय करतो. रोशन पकड. रोशन रोशन पकड. बारकू काय इथं टाइमपास करतोय. ठीक आहे. हां ठीक आहे. रोशनचं बायकडे छोटीशी ती ना कामाची. ही दगड काढ. हां इकडे डोकरू असतील, अशातनं डोकरू येऊन बसतात. हॅलो पण नाही डोकरू आहेत. नाही हवं बघ काय चल टाइमपास करून नाही. नाही काढा ते एवढं काढलं तर. हां तेवढं काढा. बिला पण हवा लागेल. मोठं बिल आहे. नाही काय नाही ना थोडचं. नाही हे अशी खुली आहे नको मला पांदेवड असेल. पिकल्यासारखं असं म्हणजे आपल्याला वरून दिसतो पर्या सुकला आहे, पण खाली पाणी आहे. पूर्ण ओढा फिरलेला वरपर्यंत गेलं होतं, पण आता फायनली जो ढव फायनल झाला आहे तो हा आहे इथे. तर हा ढव आपल्याला उपसायचा आहे. तयारी चालली इकडे पाण्याची. काय ते पेंढरू करतोय. चालेल मग पोपया सोल. पोपया खाव्या. भूक लागले. पपई आणलाय घराजवळचा काढून. तर इकडे आता पपई सोलायचं काम सुरू आहे. पिकलाय रे. अरे आमच्यावर किती 4 महिन्यानंतरचा प्रतीक्षेनंतर पपई खायला मिळतोय. एक तयार झाला होता, त्याशी एकाने नेला. आता दुसरा पपई आहे. बघूया कसा आहे.
अरे सटकतोय तो. आता हे झालं ना हं. एका ह्यातून बलबटीच झाला. शीक आला पाम्याने तिकडे ऑलरेडी सुरुवात केला नाही. एका साईडला छोटंसं पाणी होतं ते काढायला सुरुवात केले. कशी अर्धी वाजली तरी मासे भेटायला हवेत पम्या. आलेले 5 जण तर एवढं उन्हातनं. पाणीच नाही. चला पपई खायला या रे. 5 मासे तरी आणा 5. चला या पपई खायला. मस्त 3 दिवस पपईच खाता. गोड आहे का बघूया. पापा आहे ना. मस्त आहे. मी 4-5 महिने झाले बोलतोय पपई पिकतील कधी, पपई पिकतील कधी. एकच भेटला होता वाटतं. दोन्ही गेले. मोठं 5-5 किलोचे 2 मासे आणले नाहीत वाटतं. पपई खाऊया मग जोर मारूया. पपई खावा या दमले अशो. पोपया खायला पोपया. माशाची टोपली आणली. बघू केवढा मासा आहे. मी आहे खोली. कुठं तो कितीला दिला. 150 रुपयाला जोडी. होय काय यार. पम्याने पकडल्याने मासे बघूया किती पम्या. होय हो मोठा पपई खाऊन झालाय. जरा पटापटावर जोर मारूया. पुढे जाऊ दे पुढे. हां शाबाश. अरे दूर निघणार हां असं काय बघ तो मारतोय ना तिकडनं मार. असं बघ असं गेलं पाहिजे. 2 इंच कमी झालं. 2 इंच झालं कमी. हां एक दम मारला तरी चालेल. गमेला लगेच होतं म्हणून मी गमेला आणलं आणि सगळ्यांनी बादली आणली. तीन इंच झालं. 3 इंच. ए बारकू जोर मार यार. तिघांनी पण मारव तरच आहे. असं बे असं राहत. हे बघ असं. हा आमचा ओढा आहे आणि इथे गावची पारंपरिक मासे पकडण्याची पद्धतीने मासे पकडतो. जाऊ दे पुढे. हा हा जमाला तरी का. एक मला वाटतं पाऊण तास वगैरे जाईल. 15 मिनटात बऱ्यापैकी आम्ही खाली केलेलं आहे. मेन तर तळाचं आहे. तिथे आहे ना मोठा असा थोडा खड्डा आहे आणि वरचं पाणी ॲक्च्युली वाहतं आहे. ते वाहत्या पाण्याला थांबवून आपल्याला हे सगळं करायचं आहे. वाहत्या पाण्याचा जोर तसा कमी आहे त्यामुळं अजून वरती आम्ही काही तूट वगैरे घातलेली नाही. तिकडे पाणी वाहतं आहे. माती आणून ठेवलेली आहे. जेव्हा पाणी एकदम तळाला जाईल ना तेव्हा वरचं पाणी अडवायचं आणि मग इथले मासे पकडायचे. चला 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 जोर लगा के.
हे उड्या मारायला लागले मासे त्या तिकडच्यानं हलू नको ते आहेत ना ते राहू दे बालदी थांबली ना पाहिजे. तसं नाही बादलीने थांबली पाहिजे रे ह्या इकडे पातेल्याला हलू नका नाही मग ते पाणी सगळं जातील आपल्या हा मग पाण्यासकडे जाते नको पाणी ते आले उलट सुलटे आता वरती बघ केवढा अम्या उचल नाही तो आता पाणी त्याच्यात गेलाय हा ठीक आहे मासे इकडे पण येतात लक्ष द्या लक्ष द्या येतात बघ विचार बघ. तिकडे तिकडे टाकतो ना पाणी ह्याच्यावर टाकचं हीच बालदी घे, हीच घे रे तरी. सगळे खड्याच आहेत हं? मोठी पाहिजे उड्या मारतायत त्यातले येत आहेत तिकडनं हेच त्या सगळ्या खडस हे घे दोन. थांब थांब थांब. असे त्याच्यात हे ते दे नाही ते. वरनं खाली येत आहेत कम्या टाइमपास नको करू, हे उचल हे वरनं पाणी येईल आता हे उचल थांब एक मिनिट थांब एक मिनिट हात मासे थांब थांब ना थोडं साठापर्यंत ना भरून टाकतो 2 बाटल्या समजलं पण पाणी येतंय कुठून वरनं तर बंद केलंय हा बा आला हा एक आला 2 आला तिकडून आला 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 हा बघ मोठा आहे हा अरे उड्या मारतोय आला 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 दुसरा आला दुसरा पण आला अरे अरे घे तो. अरे तिसरा आला अरे आबा माय पुढ्यात बघ हा थांब थांब हे कुठे गेला या नसेल तर या रोशन ये आला 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 अजून एक आला. हागे 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 हागे. हा बघ किती आले माझ्याकडे आले ते पाणशी हे इथं आतमध्ये टाकली ना काठी बाहेर आले सगळे हे बघ आता येतील अजून येतील तिकडून टाकले तिकडे आतमध्ये टाकले ना तिकडून बाहेर आले इथून हे बघ पाहिजे बाजूला मोठा आला खाली नको पाठू लय मासे भेटले तरी पण त्यातल्या त्यात हा अर्धी बादली भरली मजा आली हा ॲक्च्युली हेच मेहनतीचं फळ आहे म्हणजे भेटलं तर भरपूर भेटतं नाही तर मेहनत फुकट जाते आज भरपूर मासे मिळाले आपल्याला हां होय तू आलास म्हणून 15 वर्षाले एकदम बरोबर बोललास तू हे सावलीत कुठेतरी ठेवूया मासे ए कल्प्या ती बादली घ्या मासे पकडता आम्ही कुठे आलेलो बघा 3 जण ते 2 जण अजून पकडतायत ते आंबे आहेत नदीतच आंबे आहेत मग केवढे लागलेत आणि पर्यातच आहे आंबा तो बघा पर्याच्या बाजूलाच आहे तिकडे वरती शेंड्याला लागलेत काय रे काय हे दान ते काय ती आता लग्नात लावायचे फांदी मोठी पकड किती शांत आहे बघा हा कवडा ओरडतोय ना हा कवडा आहे ना 2 टाईपचे आवाज काढतो कवडा अरे बाबा कवडा 2 प्रकारचे आवाज काढतो तो कवडा काय रे काय 2 भावांवर पाय ठेवून एक भाव वर चढला आहे आम्ही कोवळा घालून पाहिला काय करतोय हे पाहू नको तू हलवतोय मला त्याला वरती सपोर्ट भेटलाय रे बिंदास म्हणून तो आपला चाललाय पण आंबे मला इकडे आहेत सगळे इकडे आहेत आंबे कसं रे दोघं जवळ या जवळच आहे उडी काय लागली अरे बघ हात पुढे तुम्ही यार अशी उडी नाही टाकायची काय नाही आंबे एवढे हे इथं आहे अरे ही आहे ना हे थोडा हाईट आहे काय पण खोबरं आहे रे खोबरेच नाही मग आणि असा नदीत एक नंबर बघ खोबऱ्यासारखा खायला पण आणि
मिसायला पण नाही मग हे इथं टाका आहे रे. टाका आहे मग टाक्यात लय मासे असतील. टाका आहे ना हे पण टाकत जा. लय मासे आहेत लय मासा आहे टाक्यात त्या तुला सरपंच टाक्यात भरपूर मासे असतात. हा झाला पुढे गेला म्हणजे काय बोलू काय काय आता ना शरीर थकलंय. काय म्हणतोस हा पण मन नाही थकलंय ना. मन थकलेलं नाही. हा, मग चालेल चल एक जोर अजून एक घेऊ उपसून. कसं ते देर डमर तू डमर ते डमर ह्याच्यात मासा आहे ते. ह्याच्यात लय असतील बा म्या. कुठलं मासा आहे बघ. हे पण साफ करायचं हो, आहे. हे बघ, बघ, किरवी किरवी किरवी. होय मोठी आहे तो कोण होतं काहीतरी होतं चेप पण आहे हे पण एक पाहिजे आहे. एक पाहिली मेरा वरचं फुटायला आलं. हा, म्हणून हे साफ करा वरचं. फुटायला आलं. ते निवडा काय निवडा ते मासे. हे जे पम्या आण पम्या. हाय ते मासे. मग 4-5 आहेत कमरेल द्या. इकडे या बाजूला काय तो एक आता अजून रांजण खलगा आहे ते करतायत आणि इकडे आम्ही आता बिस्किटं घेतलीत खायला. इकडे कल्पेश कसं वाटतंय. सिनियर लोक काम करत आहेत. आम्ही इंटर्नशिप वाले. होय ना सिनियरचं मेन काम असतं ना. सिनियरचं मेन काम मग हा इकडे एकदम इंटर्नशिपवाला आहे. मी इकडे ज्युनियर आहे. वर्षानंतर हा इकडं आर्टिकलशिप जरा खूप वर्षांनी त्याला भेटली. आमची चालू असते दरवर्षी पण हे सिनियर काय ऐकत नाहीत थांबतच नाहीत. चला मंडळी फायनली निघूया आता घरी. मासे पकडलेले आहेत भरपूर. हे बघा हे उपसणीचे मासे ह्याच्यामध्ये जास्त करून मळे आहेत. खेडे नाही आहेत ना रे. हां मळे आहेत डोकरो आहेत आणि हे खडस मासे खवले आणि खडस दोन्ही पण आहेत असे हे मासे आहेत. आणि हे खेकडे वाटतं आले 2-4 खेकडे पण आहेत. तर आता घरी जाऊया वाटणी करूया घरी जाऊन वाटणी. चला पाम्या निघूया का काय विचारत तुझा काय रे मासा आहे का बेडू काय. हां हां हो हां एक आहे बघितलं उडी मारला ना त्यानं. चला फायनली घरी आलो आहे आणि हवा भरपूर सुटले. कदाचित पाऊस येऊ शकतो पण आम्ही आलेलं आहे चांगलं मेहनत करून. हे बघा तर या बाजूला इकडे आता जरासं सॉर्टिंग चाललं आहे. तर ह्याला खडस बोलतात. हे बघा हे खडस आहेत मोठे आहेत भरपूर आहेत. येऊ देत मोठे मोठे आपोआप त्यात त्यामध्ये करतो उन्हार सगळे. या बाजूला सॉर्टिंगचं काम सुरू आहे. म्हणजे एका बाजूला इकडे खडस मासे या बाजूला डोकरू आणि तिकडे मळे मासे. खेडे काही जास्त मिळाला नाही आज पण हां खेडा मासा पण खायला लय भारी. आणि रत्वा आहेत मला वाटतं. त्या रत्वा काय थोड्याफारच आहेत. हां पम्या इकडे झोपायचं बघतोय जरा. सॉर्टिंग वगैरे करू आणि मग रात्रीच्या जेवणामध्ये खास पेत असणार आहे उपसणीचे मासे. हे खास उपसणीचे मासे. मासे उपसायला पण खूप मजा येते. ह्यानं 15 वर्षानंतर आज अनुभव घेतला आहे. मजा आली ना खूप आम्ही दरवर्षी अनुभव एकदा तरी आम्ही घेतो. मी पण बऱ्याच वर्ष. हां चढणीच्या माशाला बारको असतो नेहमी. उपसणीच्या माशाला एवढं नाही. यावर्षी पण पाऊस आला तर हाव. एक टाइम आपण ती नवनाडी 4-5 वेळा. होय 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 नवनाडी म्हणजे फेमस होती आपली. एकदा उपसली तरी पण मासे तेवढं भेटत नाही. पहिल्या बाजूला भरून मासे निघायचे. त्याचे दगड पडली ना तेव्हा वाट लागली. चला भरपूर मासे रे. हे बघा मळे सगळे खडस डोकरू कोणती पण आणलेस कुठली पण घे. वा चला मंडळी मासे वाटप झालेलं आहे मस्त. तर आता प्रत्येकजण घरी चाललाय. चला चल बाय बाय. हो संध्याकाळी भेटू. पम्या बाय 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 बाय. आंबे आणलेले आहेत खास. दोन मला तरी काय रे त्याच्याकडे त्याच्याकडे आहेत. दोन दे त्याच्याकडे हे घे बाई त्याच्याकडे. आपण जाऊया. ते भाल घे. भाल कोणाचे आहे. हॅलो भाल. हॅलो चला मंडळी आजच्या दिवसाची ही कमाई.
ओढ्यावर गेलं ना की उपसणीचे मासे वगैरे पकडायला खूप धमाल येते. म्हणजे मासे कसे आहे, चढणीचे मासे, उपसणीचे मासे, उतरणीचे मासे, असे बऱ्याच प्रकारे मासे पकडले जातात. त्यातला हा एक उपसणीचे माशाचा व्हिडिओ. खास मजा येते, सर्वजण असले की धमाल येते एकदम. तर आज मासे पकडलेले आहेत संध्याकाळच्या जेवणासाठी खास बेत. तर चला, सर्वजण घरी गेलेत. तर हा ओव्हरऑल आपला ओढ्यावरचा मासे पकडण्याचा व्हिडिओ होता मंडळी. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय.